बदलापूरमधलं हे सगळं प्रकरण अगदी ताजं असताना नाशिकमध्ये 3 धक्कादायक घटना समोर आलेल्या आहेत। चांदवडमधल्या 2 अल्पवयीन सख्या बहिणींचं अपहरण करण्यात आलं। अपहरणाचा गुन्हा दाखल झालाय आणि आरोपीचा शोध सुरू आहे। वडनेर भैरव इथे 7 वर्षाच्या मुलाचं अपहरण झालंय, त्याच्यावर अत्याचार करण्यात आले आणि या सगळ्या प्रकरणामध्ये सुद्धा गुन्हा दाखल झालाय। आरोपीला अटक सुद्धा झाली असं समजतंय। तर तिकडे सिन्नरच्या वावी गावामध्ये अवघ्या 4.5 वर्षाच्या मुलीचं अपहरण केलं गेलंय, तिच्यावर अत्याचार करण्यात आलेत। या सगळ्या प्रकरणात सुद्धा गुन्हा दाखल झालाय, आरोपीला अटक झालेला आहे आणि या तिन्ही घटनांनी आता नाशिक हादरून गेले। नाशिक ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतल्याच या सगळ्या घटना आहेत। अत्यंत संतापजनक आणि किळसवाणा प्रकार समोर आलाय, त्याच्यामुळे नागरिक सध्या संतापलेले आहेत। प्रतिनिधी किरण ताजणेंकडून याबाबतचे अपडेट्स घेणार आहोत। किरण, बदलापूरमधली घटना अजूनही ताजी आहे, आरोपीला अजूनही कारवाई होणं बाकी आहे। अशात नाशिकमध्ये या 3 धक्कादायक घटना घडतात। काय नेमक्या प्रतिक्रिया नागरिकांमध्ये सध्या उमटतात, कारण बदलापूरमधला आक्रोश आपण सगळ्यांनी पाहिला। अगदी खरं रिद्धी, आपल्याला माहिती आहे की बदलापूरची घटना ताजी असतानाच ही या नाशिकमधील वेगवेगळ्या भागामध्ये ज्या 3 घटना घडलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मनामध्ये देखील संतापाची लाट निर्माण झालेली आहे। त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील उमटू लागलेल्या आहेत। एकूणच जर 3 घटना बघितल्या तर यामध्ये प्रामुख्याने चांदवड शहरातील ज्या 2 सख्या बहिणी आहेत, ज्या शाळकरी मुली आहेत, त्यांचं अपहरण झालेलं आहे। आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या दरम्यान कारवाई पोलिसांकडून सुरू झालेली आहे। दुसऱ्या बाजू या कारवाईमध्ये अद्यापही आरोपीचा शोध सुरू आहे। दुसऱ्या बाजूला वडनेर भैरव जे चांदवडमध्येच येतं, त्या ठिकाणी एका मुलाचं अपहरण झालं होतं आणि त्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याची बाब समोर आलेली आहे। त्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे, पोलिसांकडून अधिकची कारवाई केली जाते। आणि दुसऱ्या बाजूला सिन्नरच्या वावी गावामध्ये देखील अशाच स्वरूपाची घटना घडली। 4.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्यात आलेले आहे, तिचं त्यापूर्वी अपहरण करण्यात आलेलं होतं आणि या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। एकूणच 2 प्रकरणांमध्ये आरोपीला अटक करण्यात आली, पोलिसांकडून कारवाई केली जाते। मात्र ज्या 2 सख्या बहिणी आहेत ज्यांचं अपहरण झालेलं आहे त्यांचा शोध सुरू आहे। आरोपी मात्र अद्यापही फरार आहे, त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जातो आणि लवकरात लवकर आरोपीचा शोध घेतला जाणार आणि मुख्य म्हणजे त्यांच्यावर कठोर अशी कारवाई होणं फार गरजेचं असेल। किरण, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।